नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय ॲक्टिव्हिल 2 in 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कोपरी चौक या परिसरात राहणाऱ्या या माऊलीला आज आपण भेटणार आहोत. सुषमा सुभाष मुंडे आणि त्यांना बोलतं करणार आहोत. सध्या आपण बघत आहात की प्रत्येक भागामध्ये शेतीमध्ये काही ना काहीतरी वेगळं केलेलं, प्रचंड मेहनत करून कष्टानं सारं उगवलेलं आणि मग त्यातून संपूर्ण कुटुंबाला जो काही आधार निर्माण झाला. कधी घरातल्या त्यांनी खूप अथक परिश्रम केले तर त्यांची म्हणजे माऊलींची त्याला खूप साथ होती. तर कधी माऊलीनं एक पाऊल पुढे टाकून शेतीमध्ये पदर खोचून कामाला सुरुवात केली आणि त्याला मिस्टरांनी साथ दिली. तेव्हा आजच्या भागात आपण मुंडे कुटुंबाला भेटून या माऊलीचा सन्मान करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 घ्या माऊली उखाणा. तिला सारखा स्नेह, गुलासारखी गोडी, ईश्वरा सुखी ठेवा माझी आणि सुभाषरावांची जोडी. तुम्ही पण शेतीमध्ये शेती कौटुंबिक शेती तसंच फळबागायती करत असताना मला साथ लागते सुषमा यांची. हीच आमची खरी आनंदाची शेती. अरे वा 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 वा, काय सुंदर उखाण आहे. वहिनी ओळख करून द्या सगळ्यांची. सासू सासरे, नमस्कार बाबा. आत्या, नमस्कार आई. दीर भाऊजय, नमस्कार. दीर वहिनी, नमस्कार. जाव, हं. नणन, छोटी नणन, नमस्कार. तिचे मिस्टर, मोठ्या नणन, त्यांचे नमस्कार. मिस्टर. हो हो हो. बरं मला सांगा माऊली, तुमचं माहेर कुठलं? आसरोटी. किती लांब आहे इथून? कोपरी ते आसरोटी 1 किलोमीटर. माहेरी कोण कोण आहे तुमच्या? आई, बाबा, भाऊ, भाऊजय. मग आई वडील काय करायचे? शेती. शेती. तुमचा पण शेतीचाच व्यवसाय? हो. पण शेतीत कुठलं पीक असायचं? भेंडी, भात लागवड. आणि तुमचं बालपण सगळं कुठलं? कोपरीच. कोपरीतलं. मग तुमचं किती जणांचं कुटुंब होतं तुम्ही लहान होता तेव्हा? लहान होतो तेव्हा आम्ही 7 जणांचं कुटुंब होतं. कोण कोण? आई वडील, आम्ही भाऊ 4 जण, हं. आजी आणि आजोबा. कसं गेलं बालपण? बालपण खूप हसरं खेळतं गेलं. त्याच्यामध्ये अडचणी अनेक प्रसंगांना तोंड देत असताना वडिलांची साथ, वडिलांनी त्या अडचणींमधनं आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं. हेच आमचं खूप भाग्य. पण वडिलांचं उत्पन्नाचं काय साधन? वडील पहिल्यांदा शेतीच करत असायचे. शेतीपूरक व्यवसाय, गाई म्हशी वगैरे होत्या. नंतर वडील PWD मध्ये लागले. सरकारी सरेंडर म्हणून एक मजदूर म्हणून PWD मध्ये काम करायचे. म्हणजे रस्त्यावरती वगैरे खड्डे वगैरे बुजवणे किंवा रस्त्याची साफसफाई करणे, याच्यामध्ये काम करत असताना पगार खूप कमी होता. अल्प पगार होता 1 महिनाभराचा. आणि त्याच्यामध्ये आमचं शिक्षण, आमचे आजारपण, त्यांचे स्वतःचे आजारपण, हे सगळं करत असताना आज इथपर्यंत त्यांनी चांगल्या कसरतीने कुटुंब पोहोचवलं. तुम्हाला किती वर्ष झाली लग्नाला? 14 वर्ष झाली. कसं काय जमलं पण लग्न ते? हे आले बघायला. एकटे? हो, त्यांच्या का? मित्रांसोबत आले होते. पण त्यांना कोणी सांगितलं तिकडे मुलगी आहे म्हणून? बाबांनी आमच्या बघितलं होतं मला. तुम्हाला कधी? ते रस्त्यावर काम करत आहेत ना. अच्छा अच्छा, तेव्हा बघितलं होतं. हो मग त्यांनी मुलाला सांगितलं जा तिकडे. हो. मग मुलगा आला, हो ना? आणि मग नंतर बघण्याचा कार्यक्रम झाला, लगेच होकार झाला? नाही, नंदा आल्या. अच्छा, त्या इम्पॉर्टंट असतात त्यामुळे त्या जायलाच पाहिजेत. मग नंदा आल्या, मग नंतर काय झालंच, ठरलं लगेच? हो. काय हो? ऍक्च्युली वडील माझे काम करत असताना रस्त्यावरती जाता त्यांना त्यांनी पाहिलेली हा. मुलगी. आणि शेजारीच गाव असल्यामुळे चौकशी केली, बाबा माझ्या मुलाचं लग्न करायचं, कुठली मुलगी आहे का? बर. ते मुलगी आहे म्हटल्यानंतर मग वडील तिथे जाऊन स्वतः तसंच डांबरीचं काम वगैरे करत होते रस्त्याचं. त्याच ड्रेसवरती तसेच गेले कामाच्या पोशाखावरती आणि जाऊन बघून आले. बघून आल्यानंतर ह्याच्या आई वडिलांना वगैरे विचारलं. त्यांनी बोलले ठीक आहे, आमच्या मुलीचं लग्न करायचं, पहा तुमच्या मुलाला पाठवून द्या बघायला. आणि पाहिल्यानंतर मग होकार झालं, बाबा शेतीत काम करणारी मुलगी आहे, शेतातलीच म्हणजे शेतकऱ्याचीच मुलगी आहे आणि आपल्याला साथ मिळेल चांगल्या प्रकारे कुटुंबाला आपल्या. असं. पण 14 वर्षात कशी साथ दिली? 14 वर्षात प्रपंच आहे, प्रपंचात खडतड प्रवास असतो, तसं प्रवास घडतड मध्येच इथपर्यंत पोहोचलो. नाही पण चांगलं झालं ना? चांगलं झालं. काय हो, हो. कधी रागावता की नाही? रागवतातच थोडेफार रागवतात. कोण? ते नाही, तुम्ही विचारतोय. मी पण. तुम्ही पण? हो. बरं, कसेच सगळ्या कुटुंबातले सदस्य, सासू सासरे वगैरे सगळे, त्यांच्याबद्दल सांगा. चांगले आहेत की सासू सासरे? हो ना? नंदा पण चांगले आहेत. थोडे होत फार भांडायला लागतच ना. भांडायला लागणारच ना, घर म्हटल्यानंतर भांडायला भांडण नाही लागणार, होय. हो की नाही? जरा सासरे बुवांना विचारतो. बाबा सांगा, तुम्ही कसं वाटतंय सुनेकडे बघताना, काय सांगणार? चांगल्या पद्धतीने वाटतं. मला वाटले मुलगी चांगली संस्कृत घरातली आणि आपला कुटुंब सगळं सांभाळेल.
मी चांगलं गेलं, मुलाने ऐकलं, झालं सगळं व्यवस्थित. सगळे कुटुंब सुखी आहेत. सुखी आहेत. सांगा सुनेबद्दल. सुनबाई चांगली आहे. चांगली आहे. हो, चांगली आहे. किती सुना आल्या आहेत घरात? 2. आधी कुठली सून आली घरात? आणि ती मोठी. मोठी आली. हा. आणि नंतर नंतर छोटी. छोटी आली. हो. मग या दोघी कशा वागतात? चांगल्या वागतात. त्यांचा चांगला आहे दोघींचा. त्यांचा चांगला हो, आहे, आपला पण चांगला आहे. आपला पण चांगला आहे. आपला पण चांगला आहे. त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला पण भेटतंय ना खायला. हा, देते ते व्यवस्थित. आपलं खायचं व्यवस्थित. पण मला तुम्हाला विचारायचं सकाळी उठल्याबरोबर पहिला चहा कोण देतं? मोठी सून देते की छोटी सून देते? छोटी सून देते. पण आता काही खेळ आहेत आणि त्या खेळामध्ये आता या माऊलीला आज बक्षीस मिळवून देणार का मला बघायचंय. पहिलं बक्षीस मिळवून देण्याची संधी अर्थातच पतिरायांकडे आहे. एक प्रश्न विचारणार, एक नातं विचारणार. ते नातं जर त्यांनी अचूक सांगितलं तर आमच्या या माऊलीला आज सोन्याची नथ झी मराठीकडून मिळवून देणार आहे. बायकोच्या मुलाच्या आईची सासू तुमची कोण? माझी आई. अभिनंदन. अभिनंदन. ही सोन्याची नथ तुम्हाला मिळवून दिली आहे. अभिनंदन. पण मला सांगा, तुमचं जेव्हा लग्न झालं तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती हा. ह्याच्यात खूप बदल असेल ना? हो, बदल आहे. तेव्हा कसं होतं? तेव्हाची कर आमची परिस्थिती गंभीर होती. एक कामाला होते रस्त्यावरती, तेव्हा ढोरं होते. आम्ही शेती करायचो, मग आपली भाजी करायचो, आपली शिरावली कारली लावायचो आम्ही. त्याच्यावरती सासू सासरा आम्ही मेहनत करायचो. मग त्यावेळेला फक्त शिराळी लावणं आणि हो, असं- शिरावली कारली दुधी आम्ही सगळी भाजी लावायचो. ती आपली डोक्यावरती नेऊन शेणे आम्ही याला आपली गॅवाऱ्याला द्यायचो, नेऊन शेणी डोक्यावरती. तिथपासून आपली आपली थोडी शेती लावून शेणे आपली खायला ते करायचो, मेहनत करायचो, ते खायचो. मग हे कामावरती लागले गव्हर्नमेंट मध्ये आपले कामा. तिथपासून आपल्या काडी आपले. नाही, खरंच आहे. तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती आणि हो. तुम्ही सगळ्यांनी कष्ट केले म्हणून अशी संस्कारी मुलं आणि आता सुना सुद्धा घरात आलेल्या आहेत. हो, हो की आलेले नाही? आहेत. तर मग हे लागला कामाला आपला मग याला शेतीची आवड आली. मग तो शेतीमध्ये आपला भाजीपाला लावायला लागला. त्याला आवड शेतीचीच आहे. हो, काय हो, बघा आईला केवढं कौतुक आहे. शेती करत असताना आई वडिलांची जी शेती करण्याची परंपरा होती, म्हणजे जुन्या पद्धतीने जे करत होते, त्यात कशी आधुनिक पद्धत वापरता नाही. आपल्याला कसं कमी कष्ट करून कसं 2 रुपये जास्त उत्पन्न भेटेल, या दृष्टीने मी कुठे ट्रेनिंग असेल, काय सभा असेल, कुठे अनुभव जिथे भेटत असेल शेतीविषयक नवीन काय, तिथे आम्ही पोहोचायचो. आणि मग तिथून ते अनुभव टेक्नॉलॉजी आणून थोडीफार आपल्याला कशी यूज करता येईल किंवा आपल्याला कमी खर्चामध्ये ते कसं वापर करून कसं उत्पादन वाढवता येईल, हे करत असताना आपण नुसतं भाजीपाला किंवा नुसतं भात शेतीकडे न राहता आपण थोडंसं आधुनिक पद्धत वापरून काय अनेक वेगळी पिकं घेता येतील का आपल्याला. मला आपली इतर दुसरी काही कामं असतील ते काम सांभाळून आपल्याला मग त्याच्यामध्ये आम्ही हळद घेतली. बरं. हळद स्वतः लावून स्वतः म्हणजे निर्माण करून जी पावडर बनवून स्वतः विकली. म्हणजे जेव्हा शेतकरी स्वतः निर्माण केलेला माल जेव्हा स्वतः विक्री करतो तेव्हा त्याला 4 रुपये चांगल्या प्रकारे भेटतात. मग तुम्ही काय हळद लावली? हा, हळद लावली. नंतर आम्ही पॉलीहाऊस घेतला. आधुनिक शेतीकडे बोललो आम्ही. पॉलीहाऊस मध्ये आम्ही ऍक्टिव्ह व्हेजिटेबल्स करायला सुरुवात केली. एक्झॉटिक सगळी. हा, एक्झॉटिक व्हेजिटेबल म्हणजे ते सगळं चायनीज भाजीपाला. चायनीज भाजीपाला. चायनीज बरं भाजीपाला. बरं. मग लाल पिवळी ढोबली मिरची काढली आम्ही. लाल पिवळी ढोबली मिरची काढली आम्ही. उत्पादन चांगलं घेतलं, पण मार्केट आम्हाला कॅचअप करता आला नाही. किंवा ज्या पिरियडमध्ये आमची निघाली ढोबली मिरची झाडावरून निघायला सुरुवात झाली त्यावेळेला नेमकं मार्केट ढासळलं. मार्केटचा रेट कमी झाला आणि मग आम्हाला ती लोकल मार्केटला काहीतरी 30 रुपयांनी 40 रुपयाच्या भावाने विकायला लागली. आणि मग त्यात आमची निराशा आली, निराशा प्राप्त झाली. मग आम्ही ते करत असताना मग आम्ही म्हटलं आपल्याला जे इथं निर्माण करून विकता नाही येईल हेच तयार करायचं आपण. भले आपण आता हायटेक टेक्नॉलॉजी वापरली असेल. मग आम्ही फ्लावर, कोबी. पण प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा हे असं नैराश्य यायचं तेव्हा तुमचं लग्न झालेलं होतं? हो, आता लग्न झालेलं होतं तेव्हा. याच्या अगोदर आम्ही भेंडी घ्यायचो, ते वांगी घ्यायचो. पारंपरिक शेती हा. करत होता. पण ढोबळी मिरची वगैरे जेव्हा तुम्ही तयार केली लाल पिवळी, हो. तेव्हा तुम्ही जे सांगितलं 30-30 रुपयाने शेवटी लोकल बाजारात विकावी लागली, हो. तेव्हा लग्न झालं होतं. हो, तेव्हा लग्न झालेलं. मग तुम्ही काय सल्ला नाही दिला त्यांना? तेच मार्गदर्शन तेच सगळं करतात, आपण फक्त मागे उभं राहायचं. हो. बरोबर आहे, फार महत्वाचं काम करता. हो की नाही? पण मग मला सांगा, आता तुम्ही कसली शेती करता? जेव्हा शेती करत असताना मग नंतर असा विचार केला का आपल्याला इतर पण थोडीशी बाहेरची कामं काय करता येतील का. मग आपण शेतकऱ्यांसाठी अजून काय करू शकतो. आपण स्वतः तर शेतकरी आहोत, पण आपल्याला दुसरी टेक्नॉलॉजी वापरून अजून शेतकऱ्यांना बरोबर कसं प्रमोट करता येतील किंवा कसं संघटित होऊन जाता येईल. मग हे करत असताना आम्ही एक संघटना रजिस्टर केली. संघटना करता करता एक संस्था 2017-18ला संस्था रजिस्टर केली. सुखकर्ता शेतकरी सेवा सहकार संस्था रजिस्टर केली. अरे वा.
आणि ती संस्था रजिस्टर करता करता आता 2020ला आपण एक ॲग्रो फार्मर प्रोड्यूस कंपनी रजिस्टर केली आणि त्याच्या उद्घाटनासाठी निधी चौधरी मॅडम, कलेक्टर निधी चौधरी मॅडम आलते आपल्या अरे opening ला. वा वा. आपण इथे एक फार्म हाऊस 13 एकरचं फार्म हाऊस भाड्याशी घेतलं आणि ते भाड्याशी घेऊन तिथे आपण आता 10 एकरला केलीची लागवड केलेली आहे. केळी G9 व्हरायटीची केली लावली. जी जळगावची केली आहेत ती आपण इथं कोकणामध्ये घ्यायला लागलो आणि आपण शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं, बाबा तुम्ही इतर काही तुमची रिक्षा असेल, टेम्पो असेल, ड्युटी तुमची नोकरी असेल कुठे 8 घंटेची, तर ते सांभाळून तुम्ही हे केली पीक घेऊ शकता आणि त्याच्यामधून तुम्हाला ते उत्पादन मिळू शकतं. कारण तुमची घरची माणसं, जी वयस्कर माणसं असतात 2-3, त्यांनी साथ दिली, सपोर्ट केलं तुम्हाला, तर ते केली पीक हे तुम्ही सहजासहजी घेऊ शकता आपल्या पण मग वातावरणात. आता किती केळी लावली आहेत तुम्ही? 13 एकर मध्ये लावली. 13 एकर मध्ये. कसा आहे प्रतिसाद? ऍक्च्युली आम्ही जेव्हा अभ्यास केला मी केली पिकाविषयक, तर केली हे मुख्य पीक कोकण किनारपट्टीतले, जी वसईची जी केली बोलल्या जाते, हा ही आहे कोकण किनारपट्टीतली केली हे मुख्य पीक आहे. हा, मात्र केली पिकामध्ये 42 व्हरायटी आहेत टोटल. 42 व्हरायटी आहेत, पण आपल्याला कुठली व्हरायटी इथे सूट होते किंवा आपल्या इथे या पण वातावरणात 42 व्हरायटी अशा ठेवल्या तर तुम्ही ओळखाल कुठली कुठली आहे? नाही, मला सुद्धा अजूनपर्यंत एवढं नॉलेज नाही. कारण नाही, अभ्यास करता. अभ्यास तेवढा चालू आहे. बरं. परंतु ते कुठले चिप्स साठी चालले जाते, कुठले वेपर्स बनवण्यासाठी चालले जातं, कुठले तिखट पदार्थ बनवण्यासाठी कुठले पीठ बनवण्यासाठी उपयोग होतो, बरं. आटा बनवला जातो, आईस्क्रीम बनवल्या जाते केलीच्या ह्याच्यापासून, असे वेगवेगळे आयटम बनवले जातात. परंतु आम्ही आता प्रोसेस फक्त काय करतोय, रॅपनिंग करून आम्ही विकतोय, म्हणजे पिकून विकतोय आता सध्या. केळी विकताय? हा, स्वतः आपल्या शेतातली केली पिकून आपण विकतो आता मार्केटला. आणि आता किती जण आहात तुम्ही त्याच्यात ॲग्रो मध्ये? आम्ही 252 शेतकरी आता हे संघटित आहोत तालुक्यातले. रजिस्टर झालाय? रजिस्टर झालेले कंपनी रजिस्टर आहे. अरे वा. आणि प्रत्येक जण आपापल्या शेतावरती कुठे 1 एकर, कोणाची जशी जागा उपलब्ध होईल तशी, कुठे 2 एकर, कुठे 3 एकर केळीच करताय? केलीच करतायत. काय बघा, हा सुद्धा एक नवीन प्रयोग आहे की छोट्या छोट्या शेतीतून आज इतकी मोठी लागवड तुम्ही. आता समजा एखाद्या शेतकऱ्याची जागा असेल 10 गुंठे आणि तिकडे त्याला केळी लावायची असेल, तरी ते तुमच्याकडे रजिस्टर होऊ शकतात? हो हो, होऊ शकतात. आपल्याला प्रमोट होऊन ते आपण त्यांना पाहिजे तेवढं मार्गदर्शन देऊ. जेवढं आपल्याला नॉलेज आहे केलीमधलं, तेवढं केलीमधलं नॉलेज त्यांना देऊन आपण त्यांना सपोर्ट करून त्यांची केली आपण विकत पण घेऊ शकतो किंवा त्यांना पिकून देऊन ते स्वतः पण विकायला जाऊ शकतात. आम्ही फक्त पिकवण्याचा हे रेट घेऊ, जो किलो मागे जो रेट असेल आमचा ठरलेला ते, आणि आम्ही त्याला प्रोसेस करून देऊ का तुम्ही स्वतः नेऊन तू स्वतः विक. जर किलो मागे आम्हाला 1 रुपया हवा असेल तर आम्ही 1 रुपया घेणार फक्त किलो मागे. 20 किलोचा कॅरेट असतं, 20 किलोचा कॅरेट आम्ही पिकवायचे 20 रुपये घेतो प्रोसेसचे, आणि तो प्रोसेस करून त्याला नाही विकला तर त्याला 20 रुपये दिल्यानंतर त्याचं 200 ते 400 होणार हे शाश्वतपूर्वक. कारण मी स्वतः मार्केटला गाडी उभी करून स्वतः विकलेत. 15-15, 20-20 कॅरेट स्वतः मार्केटला विकलेत मी. आणि चांगला प्रतिसाद मार्केटला आपण स्वतः गाडी उभी करून केली विकली. किती मस्त वाटतंय बघा. मला तर वाटतंय की हे सगळं करताना मग हिशोब तुमच्याकडे असतो? नाही. नाही? अरे हिशोब तरी स्वतःकडे ठेवायचा. तुम्ही 2 जावा करताय काय मग? हा काय जाऊबाई सांगा, काय हे हिशोब दोघे जण तुमच्याकडे देत नाहीत? नाही. नाही? केवढा आवाज आला बघा. नाही. या गप्पा अशाच सुरू असणार, पण या गप्पांमध्ये ना आता एक छोटासा खेळ आहे आणि तो खेळ आपण देणार आहोत लहान भावाला. तर तुम्हाला एक आव्हान आहे, हा, आणि आज आम्हाला बघायचंय तुम्ही वहिनीला बक्षीस मिळवून देणार का. अनेक शब्द असलेलं एक कोडं मी इथे आणणार आहे आणि त्यामधल्या अक्षरांमध्ये काही वस्तूंची नावं दडलेली आहेत. ती जर अचूक तुम्ही सांगितली, 3 सांगितली तर या माऊलीला बाजूबंद मिळणार. आणखी 2 सांगितली म्हणजे 5 सांगितली, तुम्हाला चांदीचं नाणं मिळणार. बघूया काय होणार या खेळात. तुम्ही सांगायचं, मी त्याला गोल करणार, बाकी कोणी प्रॉम्प्टिंग करायचं नाही. बटाटा. दुसरं एक ओळखलंय, बघूया वहिनीला आता बक्षीस मिळवून द्यायचंय की नाही द्यायचंय आता कळेल. जिरं. 2. हा. कोकम. वहिनी अभिनंदन. चला, बाजूबंद दिराने मिळवून दिला. आता त्यांना बघूया चांदीचं नाणं मिळणार का. वहिनी मदत करू शकता? हा. कढी. 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 अजून एक. काकडी. 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 नवऱ्याला बक्षीस मिळत नाही म्हटल्यावर काकडी बघितली केवढा आवाज आला. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हा बाजूबंद झी मराठीकडून तुम्हाला मिळाला. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं मिळालं.
अभिनंदन. पण मला तुम्हाला विचारायचंय, कसं काय वाटतं, तुम्ही या कुटुंबात आला, शेती या विषयावरती मी बोलतोच आहे, पण कुटुंबाविषयी बोलत असताना या जाऊबाई आधी आल्या होत्या या घरात. कशा आहेत या जाऊबाई? चांगले आहेत. म्हणजे काय चांगले आहेत? चांगला स्वभाव आहे त्यांचा. म्हणजे कसा आहे? चांगला म्हणजे माणसाला समजून घेतात. हो. अरे वा वा वा, काय कौतुक चाललंय जाऊबाईचं, हो की नाही? आणि दिरांबद्दल काय सांगाल? चांगले आहेत. चांगले आहेत. सांगा, वहिनींबद्दल सांगा, भावाबद्दल सांगा. भाऊ म्हणजे बोलला तर वडीलच येत माझे, ते एक प्रकारे एवढे समजून घेतात, सगळ्या गोष्टी करतात. वडील म्हणजे बोलले तर आई वडील हे देवरूप आहेत. बहीण, मोठी बहीण, छोटी बहीण हा. हे तर भरपूरच समजून घेतात. बाकी गोष्टी तर बोलण्यासारख्या काहीच नाही. आणि वहिनींबद्दल काय सांगणार? वहिनी बोलले तर माझ्या वर्गातल्याच होत्या. हा. ऍक्च्युली एकच वर्गामध्ये शिकलेला होतो. बर. मला बाकी सगळ्या गोष्टी, स्वभाव वगैरे सगळं माहिती होतं. वहिनींचा म्हणजे शाळेत असताना स्वभाव कसा होता? शाळेत असताना स्वभाव चांगला होता, पण नंतर काही दृष्टिकोनाने चिरचिरा झाला. चिडचिडा झाला. होय. होय. बर. आणि भावाचा स्वभाव कसा होता? भाऊ लहानपणी? बोललं तर एक वडील आहेत माझे, ते होय ना. पण त्यांचा चांगला स्वभाव होता. पहिल्यापासून चांगला. बघितलं, शाळेपासून तुम्हाला बघून ठेवलं होतं वहिनी. पण आता कसं वाटतं, आज तुम्ही भावाबद्दल बोलताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं. यातून तुमचं भावांचं प्रेम, आई वडिलांच्या बद्दल असलेली निष्ठा आणि ह्या सगळ्या गोष्टी नजरेतनं बाहेर पडल्या तुमच्या डोळ्यातून, हो की नाही? इतकं तुम्ही बोलणारे, चिरचिर करणारे, इतका हळवा स्वभाव कसा तुमचा? माझा ऍक्च्युली पहिल्यापासून हलवा स्वभाव आहे. लोकांना फक्त वाटतो हा चिडचिड करतो, है ना? आणि रागीट भरपूर येत आहे. असं वाटतं फक्त. हो, मला नाही वाटत तुम्ही रागीट असाल. नाही, भरपूर रागीट आहे. काय नाही, लग्न झाल्यानंतर वहिनीने काय जादू केली मला विचारायचं. नाही, वहिनी नाही, काहीच नाही. कुठल्या झाडाची केळी दिलीत त्यांना सांगा. हा, काय एवढा एकदम डोळ्यात पाणी यायला लागलं, मग केळ्यासारखा गोडवा दिसायला लागला त्यांच्यामध्ये. पण आता या ठिकाणी या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. आजचा भाग संपतोय, पण आजचा भाग संपत असताना ज्यांनी शेती फुलवण्यासाठी अथक कष्ट केले आणि वेगवेगळे प्रयोग केले, त्यांचा आज आपण सन्मान करणार आहोत. सुभाषजींना आज आपण झी मराठीकडून सन्मानित करणार आहोत. झी मराठीकडून गणपती बाप्पा. आजचा भाग इथे संपतो आहे, पण त्याचबरोबर या कुटुंबाला आपण भेटणार आहोत पुढच्या भागात पुन्हा, कारण अजूनही बरेच प्रश्न माझ्या मनात आहेत आणि अजून आपल्याला या माऊलीचा सन्मानही करायचा आहे. त्या सन्मानासाठी पाहायला विसरू नका होम मिनिस्टरचा पुढचा भाग, फक्त झी मराठीवर. नमस्कार.